तुम्ही अजूनही तोच विचार करताय? मला वाटलं विसरला असेल. पराभव आणि अपमान कधीच विसरत नाही. माझा तुमचा अपमान करण्याचा कधीच हेतू नव्हता. म्हणजे तसा तुमचा काही गैरसमज झाला असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऍक्च्युली मी एक काम हाती घेतलंय आणि आयुष्याची ही वर्ष मला जास्तीत जास्त त्या कामासाठी द्यायची. तुम्हाला माहिती आहे ना, मी शिकवते, गरीब मुलांना शिकवते आणि ती शाळा मला तशीच चालू ठेवायची आहे. ते खरंच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. पण हे तुम्ही मॉडेल झाल्यावर सुद्धा करू शकला असता. नाही, तुम्ही ओळखत नाही त्या मुलांना. तुमचं मॉडेल असण्याचा त्यांच्याशी काय संबंध? कसं आहे, मी आता ज्या गावात काम करते म्हणजे मदत करते किंवा समाजसेवाही म्हणू शकतो, तिथली गरीबातली गरीब बाई सुद्धा मला तिचे प्रत्येक प्रॉब्लेम येऊन सांगते, अगदी बिनदिक्कतपणे. वेळ आली तर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडते. खूप जवळची वाटते त्यांना मी जर मॉडेल झाले असते, फेमस झाले असते तर कदाचित मी त्यांची ताई नसते राहिले. हाऊ कॅन यू बी सो शुअर? आता बघा ना, आपल्याला ज्या गोष्टीचं अप्रूप वाटतं त्या गोष्टीच्या जवळ जायला आपण घाबरतो, राईट? सो सामान्य माणसांचा असा समज आहे की श्रीमंत माणसं किंवा सेलिब्रिटीज गर्विष्ठ असतात, सामान्य माणसांना ते किंमत देत नाहीत. आणि आय एम शुअर माझ्या शाळेतल्या मुलांनाही असंच वाटलं असतं. ती मुलं माझ्यापासून लांब गेली असती आणि तेच मला नको होतं. सो प्लीज तुम्ही राग मानून घेऊ नका. खूप विचार करता तुम्ही, पण आवडलं मला तुमचं कामाबद्दलचं डेडिकेशन. ज्या तळमळीने तुम्ही काम करता ते खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याला जमेल तेवढं करत राहायचं, बाबांनीच शिकवलंय. पण मग हे कारण तुम्ही मला तेव्हा का नाही सांगितलं? तेव्हा आपली इतकी ओळख नव्हती ना. आणि आता ट्रॅफिक सुटलं. माई, काय झालं? तुम्ही अजून जागेच? झोप येत नाहीये का? हा, राजवीर आला नाही अजून. केव्हाचा गेलाय तो? बराच उशीर झाला ना. काही खाल्लं असेल की नाही कुणास ठाऊक. अहो माई, राजवीर आहे तो. मंगळावर जरी पडला ना तरी तिकडे तो मजेत राहील. त्याला बाकीच्या कोणाची पर्वा आहे का? मजेत येतो. तुला ना काहीतरी बोलायला विषय हवा असतो. असं नाही हो माई, मला एवढंच म्हणायचंय, तो येईल ना त्याचा. तुम्ही चला झोपायला. त्याच्यासोबत मनवा आहे ना, म्हणून काळजी वाटते मला. माई, मनवाच्या घरी तो मुक्काम तर करणार नाही ना? रंजू, एवढंच म्हणायचंय मला. कोणाचा पाय कधी घसरेल काय सांगता येत नाही ना. काय बोलतेस तू? काही कळतंय का तुला? माई, फक्त मला शंका आली की राजवीर त्या मुलीच्या प्रेमात तर पडला नसेल ना? जा तू, उगीच माझ्या कानाशी बुणबुण करू नकोस. जा झोपायला. मनू घरी आली आणि अगदी जीवात जीवाला नाही. नाहीतर संध्याकाळपासून अगदी टेन्शनच होतं. नाही तसं मला ठाऊक होतं राजवीर मोहिते आहेत तिच्या बरोबर, पण तरी सुद्धा जीव टांगणीला लागला होता. आऊ, त्यांची सुद्धा कमाल आहे नी. मी केवढा आग्रह केला, चहा कॉफी काही न घेता गेले ते. पण त्यांचं बरोबर आहे. ट्रॅफिक केवढा आहे, परत जाताना ट्रॅफिक नाही मिळाला म्हणजे मिळवलं. अहो अहो, तुमचं लक्ष नाहीये ना माझ्या बोलण्याकडे? हो, मी काय विचारतेय? कसला एवढा विचार करताय तुम्ही? आरती, ते बोला, मनात जे काही आहे ते बोला. मन मोकळं करा. राजवीर यांचा विचार करतोय. काही केल्या डोक्यातनं हा विचार जातच नाही. म्हणजे या माणसाचा काही थांग लागत नाही, पूर्ण ओळखू येत नाही. आज बोलताना जाणवलं की याच्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं आणि चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसतं. मग मध्येच असं वाटतं की नाही, आपण चुकतोय. हा अगदी साधा सरळ सज्जन माणूस आहे, आणि मध्येच असं वाटतं की हा माणूस बोलतोय ते मनापासून नाही बोलत आहे. पूर्ण गोंधळ उडालाय माझा. काय?
एवढं विचार करण्यासारखं काय आहे यार? तुम्ही सुद्धा ना कधी कधी नको त्या गोष्टींचा विचार करत बसता. घरी पोहोचलो. गुड नाईट. घरी पोहोचलो. गुड नाईट. सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला. थँक्स अगेन. थँक्स काय, इट्स माय प्लेजर. गुड नाईट. गुड नाईट. मग करणार ना आमच्यासाठी मॉडेलिंग? नाही, मला या सगळ्यात इंटरेस्ट नाहीये. तिचं स्केच काढलंय ना, तो ड्रेस तर मला खूप आवडला. मी नक्की विकत घेईन. काय बघताय त्या स्केचकडे? हे मी तुमच्या ऑफरला नकार दिला म्हणून हे सगळं करताय ना? तुमचा हेतू साध्य करायला तुम्ही पिकनिक अरेंज केली. रवीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याला कोण जबाबदार होतं? अजूनही राग आहे माझ्यावर? हे घ्या, घ्या ना, उडवा आणखी चिंतोडे. हे डाग तर पुसले जातील, पण त्या व्हायरल झालेल्या मेसेजेसमुळे माझ्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडाले ते कसे पुसा? त्याचं काय? सामान्य माणसांचा असा समज आहे की श्रीमंत माणसं किंवा सेलिब्रिटीज गर्विष्ठ असतात, आणि आय एम शुअर माझ्या शाळेतल्या मुलांनाही असंच वाटलं असतं की मुलं माझ्यापासून लांब गेली असतील. तिने तुझी ऑफर रिजेक्ट केली, पण तुझा अपमान नाही केला, बिकॉज शी इज गुड ॲट हार्ट. हॅलो, आपण भेटू शकतो आज? ऍक्च्युली आज पॉसिबल नाहीये. म्हणजे आता माझा क्लास आहे आणि त्यानंतर पथनाट्याच्या ग्रुपची मीटिंग आहे ना, त्यामुळे. तुम्ही म्हणाल तिथे यायला तयार आहे मी. पण आज खरंच खूप धावपळ आहे हो. फक्त 10 मिनिटं घेईन तुमची, प्लीज. ठीक आहे, चालेल. ओके.
काय ग कुणाला शोधतेस? मनवा मनवा कुठे? मनवाबद्दल आमच्यापेक्षा तुला जास्त ठाऊक असतं. मनवा ए मनवा. ती नाही अगं घरी. अच्छा म्हणजे कोणीच नाहीये का घरात? कोणीच नाहीये का? कोणीच नाहीये? अगं सखी कशा लोक ओरडतेस? मी इथे आहे ना तुझ्या समोर. म्हणजे तुम्ही एकट्याच आहात का? सखी काय झालंय तुला? का ओरडतेस तू? कोण आहे? काय झालंय? अच्छा अच्छा, हे भूत ओरडतंय तर मला वाटलं कोणाला काय झालं. काय? मी भूत? हो, आता एवढ्या मोठ्याने ओरडतेस की भूत पण तुझ्या हाकेला ओ दे. तू दिलीस ना म्हणजे तू भूत. ए मी भूत नाही. तो चेहरा बघितला का आरशात? भूतासारखा दिसतो. मी नाही तूच बघ. तूच भूत दिसतोयस. हो बघितलंय ना मी. लुकिंग सुपर. मी नाही तू भूत. बस बस बस. माझा विश्वासच बसत नाही की तुम्ही दोघ जण भांडू शकता. आणि काय रे, मला असं वाटलं होतं की तू फक्त मनवासोबत भांडू शकतोस. मला आज कळलं तू कुणाबरोबरही आणि कधीही भांडू शकतोस. कमेन. मॅडम कॉफी आणू? नाही भास्कर, आता नको. मला मीटिंगला निघायचं. राजवीर सरांना अजिबात चालणार नाही उशीर झालेला, कारण ते स्वतः मीटिंग ऍड्रेस करतात. पण मॅडम साहेब तर कधीच गेलेत. काय वेळ लागलाय का तुला? अहो मॅडम मी स्वतः त्यांना लिफ्ट पर्यंत सोडायला गेलो होतो. कुठे गेलेत? मॅडम आता ते काय मला सांगून जाणार आहेत व्हय? ठीक आहे, दबेंना पाठव. कमेन. मॅडम बोलवलं तुम्ही? राजवीर सर कुठे गेलेत कळेल का मला? नाही मॅडम, मगाशी ते जाताना दिसले, पण मी विचारण्याआधीच ते निघून गेले. एका तासात सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये यायला सांग. मी मीटिंग ऍड्रेस करते. ओके ठीक आहे मॅडम. हाय. हाय. सॉरी, आज पण उशीर झाला का मला? काल माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला, सो इट्स टोटली फाईन. नाही प्लीज असं बोलू नका. टँकर उलटला म्हणून ट्रॅफिक जाम झालं, तुमच्यामुळे काही झालं नाही. आणि तसंही कालचा दिवस संपलाय, सो प्लीज विसरा. थँक्स. 2 कॉफी. आय नो तुम्ही आज खूप बिझी होता, तरी मी तुम्हाला भेटायला बोलवून घेतलं, कारण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगायचंय म्हणजे ऍक्च्युली कन्फेस करायचंय. कन्फेस? अरे बापरे, एवढा काय मोठा गुन्हा घडलाय तुमच्या हातून? घडला नाही, मी केला. मी केलं ते चूक की बरोबर मला खरंच सांगता नाही येणार, पण त्यावेळेला मला जे वाटलं, जे योग्य वाटलं ते मी केलं. तुमच्या शाळेच्या मुलांची जी पिकनिक केली होती वृंदावन गार्डनला, ती मीच अरेंज केली होती. तुम्ही? हो, पण मी फक्त पिकनिक अरेंज केली होती. त्यानंतर जे काही घडलं, इट वॉज अन ऍक्सिडेंट. हो, पण म्हणजे तुम्ही अरेंज केलं, मला नेमकं कळत नाहीये. ऍक्च्युली मॉडेलिंगसाठी तुम्ही दिलेला नकार खूप जिव्हारी लागला होता माझ्या.
मग काहीतरी चांगल्या गोष्टी करून तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायचं होतं आणि मॉडेलिंगसाठी तुम्हाला कन्व्हिन्स करायचं होतं मला. अहो पण करायला गेलो एक आणि अनफॉर्च्युनेटली ते सगळं घडलं. या सगळ्या गोष्टीला मी रिस्पॉन्सिबल आहे, कारण मी जर पिकनिक अरेंज केली नसती तर ते सगळं घडलंच नसतं आणि तुम्हाला मनस्ताप पण झाला नसता, सगळंच टाळता आलं असतं. पण हे करताना माझं इंटेन्शन खूप क्लिअर होतं. कोणाला त्रास व्हावा असा हेतू कधीच नव्हता माझा. पण मग आज इतक्या दिवसांनी तुम्ही का कन्फेस करताय? याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं होतं, तो विचार करून मी तुम्हाला भेटलो, सांगण्याचा प्रयत्न पण केला, पण क्षमा नाही सांगता आलं मला. पण तुम्ही हे माझ्यापासून कायमस्वरूपी लपवू शकला असता. येस, लपवू शकलो असतो, पण काल आपल्या एवढ्या मोकळ्या गप्पा झाल्या, सो एक गोष्ट रिअलाइज झाली मला की तुम्ही खूप साध्या आणि प्रामाणिक आहात. त्यामुळे ही गोष्ट तुमच्यापासून लपवणं मला योग्य वाटत नव्हतं, म्हणून आज मी तुम्हाला बोलवलं. आणि ही गोष्ट जर मी आज तुम्हाला सांगू शकलो नसतो तर आयुष्यभर रिग्रेट राहिला असता या गोष्टीचा मला. स्वतः माफ करायचं की नाही करायचं, इट्स टोटली अप टू यू. अरे बघ, तुलाच फोन लावत होते. किती उशीर. बरं आता फ्रेश होऊन घे, जेवायला वाटते. माही जरा बस, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. अरे. बस प्लीज प्लीज. अरे राजवी, बोल. माई, मी लग्न करायला तयार आहे. अरे काय सांगतोस काय? खरंच? हो. मी आता लगेच कामाला लागते. चांगल्यातलं चांगलं स्थळ शोधते. माई मी बघितली मुलगी. अरे आधीपासून हे मनात होतं तर तेव्हाच सांगायचं ना. आधी नाही माई, आजच ठरलंय माझं. ठरलंय ना, मग झालं तर. तू उद्याच जाऊन रीतसर बोलणी करून ये. हो. अरे पण मुलगी कोण आहे? मनवा सावंतराव. मनवा? अरे कसं शक्य आहे? तुला तर आवडते ना ती? हो, पण असं अचानक, म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून ठरवलंय का? नाही, मनवाला अजून माहिती नाही. मी आता पहिल्यांदा फक्त तुला सांगतोय. हो हो, हे बघ राजवीर, असं घाई गडबडीत तडकाफडकी असा निर्णय घेऊन नाही चालणार. घाई तर तुला होती ना माई आधी. मुलगी बघण्याचा कार्यक्रमही अरेंज केला होतास तू, मग असं का बोलतेस आता? अरे लग्न फक्त वधू वरांचं होत नसतं, दोन घरांचं होत असतं. आपल्याला माहित नाही ना त्यांनी त्यांच्या मुलीसाठी काय विचार केलाय ते. पण मी ठरवलंय, तू फक्त रीतसर मागणी घालून ये. अरे तुझ्यासाठी मी कुठेही जाऊन तू म्हणशील त्या मुलीला मागणी घालेल. अरे पण त्या मुलीची इच्छा आहे का हे बघायला नको का? आपली इच्छा असून नाही चालणार. त्यांनी होकार नको का द्यायला? म्हटलं ना माई, तू जाऊन ये त्यांच्याकडे, मग आपण बोलू.